मुंब्रा कौसा हा परिसर 2 ते 2.5 किलोमीटरचा असून आम्ही येथील संघर्ष संस्था आणि अनेक लोक मुंब्रा कौसा येथील सुमारे 1000 मुलांना फॉर्म भरून त्यांना आरटीईचा लाभ मिळवून देत होतो। ठाणे या शहरामधील विद्यार्थ्यांनाही आता शासकीय व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे। आरटीईच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महागड्या खाजगी शाळेत 25% जागा असतात। या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर त्यांचं शैक्षणिक शुल्क शासनाकडून दिले जाते। यामुळे शासनाने आता जवळ असणाऱ्या सरकारी शाळेत प्रवेश घेण्याबद्दल आरटीई मध्ये बदल केला आहे। राज्यात 1 लाखांपेक्षा जास्त जागांवर विद्यार्थी आरटीई अंतर्गत प्रवेश घेतात। मात्र या नियमामुळे मुलांना खाजगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळू शकणार नाहीये। तसेच बदललेल्या तरतुदीमुळे श्रीमंत मुलांसाठी श्रीमंत शाळा तर गरीब मुलांसाठी गरीब शाळा अशी विभागणी होणार असल्याची भीतीही व्यक्त केली जाते। या संदर्भात समाजसेविका डॉक्टर चेतना दीक्षित यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। मॅडम, तुम्ही दरवर्षी जे आरटीचे जे फॉर्म्स वगैरे असतात ते भरतात, पण यावर्षी तुमच्याकडून काही म्हणजे दिसण्यात आलं नाही का? असं काय कारण आहे जे तुम्ही म्हणजे फॉर्म भरण्यासाठी थांबलेले आहात? ऍक्च्युली दरवर्षी माझ्याकडे गेल्या 8 ते 10 वर्षापासून आम्ही माझ्या प्रभागातले म्हणजे पूर्ण मुंब्रा कौशातले लोक येतात अप्लाय करायला। दरवर्षी आम्ही जवळजवळ 200-250 विद्यार्थ्यांना आरटीईचे फॉर्म भरते आणि यावर्षी आमचं फॉर्मची प्रक्रिया चालू झाली नाही, कारण 9 फेब्रुवारी 2024ला महाराष्ट्र शासनाचा एक एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक GR आला, ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अशा सगळ्या शाळांना म्हणजे अप्लाय करता येणार नाही 25% विद्यार्थ्यांना घेण्यासाठी, ज्या विद्यार्थ्याच्या ऍड्रेस पासून जो विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्याच्या ऍड्रेस पासून 1 किलोमीटरच्या आत जर अशा शाळा असतील की ज्या प्रायव्हेट शाळा असे आहेत, परंतु त्या एरियामध्ये जर का एडेड स्कूल किंवा त्या 1 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये गव्हर्नमेंट स्कूल असतील, तर तिथल्या प्रायव्हेट शाळांमध्ये 25%चे जे आरटीईचे ऍडमिशन्स असतात त्या ठिकाणी त्यांना शिकवता म्हणजे त्या ऍडमिशन्स होऊ शकणार नाही। तर आता मी अजून एक म्हणजे माझ्या संस्थेतर्फे मी स्वतः जवळजवळ दरवर्षी 200-250 फॉर्म भरते। तसंच मोठ्या प्रमाणात 600, 700, 800 विद्यार्थ्यांचे फॉर्म एक संघर्ष संस्था भरत असते दरवर्षी, आणि अजून मुंब्रा कौशातनं अजून काही लोक भरत असतात आरटीईचे फॉर्म्स। तर असे हजारो विद्यार्थ्यांना आपल्या मुंब्रा कौशातनं आरटीईचा लाभ मिळत असतो दरवर्षी, परंतु सगळेच लोक थांबलेले आहेत आरटीईच्या ह्या आलेल्या GR मुळे। कारण आपला मुंब्रा कौसा जो आहे हा मुळात 2-2.5 किलोमीटरमध्येच वसलेला आहे आणि मुंब्रा कौशामध्ये जवळजवळ 6 ते 7 गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत आणि जवळजवळ 8-10 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ग्रँट असलेल्या शाळा आहेत। त्याच्यामुळे काय आहे की जे नियम आलेला आहे हा GR मध्ये जे उल्लेख केलेला आहे की विद्यार्थ्याच्या ऍड्रेस पासून 1 किलोमीटरच्या आतमध्ये गव्हर्नमेंट शाळा किंवा एडेड स्कूल असली तर तिथल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये विद्यार्थ्याला म्हणजे त्या शाळाच अप्लाय करू शकणार नाहीयेत आरटीईच्या ऍडमिशन घेण्याकरता। तर प्रश्नच उरत नाही, मग प्रायव्हेट शाळा या एरियात राहणारच नाही। मॅम, मुंब्र्यामध्ये जे आहेत एवढे शाळा महापालिकेचे पण आहेत, प्रायव्हेट पण आहेत, मग यामध्ये मुलांचं कसं म्हणजे हे होणार, कसे विभागाकडून कसं करणार? म्हणजे आता ऍक्च्युली प्रायव्हेट शाळा तर भरपूर आहेत आणि इथे गव्हर्नमेंटच्या शाळा पण आहेत, एडेड स्कूल पण आहेत। आता प्रश्न असा आहे की साधं म्हणजे एक कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं असेल की तुमच्या घरात येणारी कामवाली बाई आहे ना, ती सुद्धा तिच्या मुलाला प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये शिकवू इच्छिते, कारण आपली गव्हर्नमेंट ह्याला खूप मोठी जबाबदार आहे। कारण गव्हर्नमेंटच्या शाळा ज्या आहेत किंवा एडेड स्कूल ज्या काही आहेत त्यांच्या जो शिक्षणाचा दर्जा इतका खालावलेला आहे की साधी आपले अशिक्षित असलेली कामवाली सुद्धा त्या शाळांमध्ये पोरांना पाठवायला तयार नाही। यांचा पट घसरलेला आहे, कारण तिथल्या जे एज्युकेशनची लेवल ज्या ठिकाणी नेऊन ठेवलेली आहे त्या पद्धतीमध्ये, आणि म्हणूनच प्रायव्हेट शाळांना इतकी डिमांड वाढली आणि मग प्रायव्हेट शाळांमध्ये आरटीई मध्ये लोक प्रयत्न करू लागले। जे गरीब आर्थिक दुर्बल आहेत त्यांनी प्रयत्न करतात ते की बाबा त्या लॉटरी सिस्टीम मध्ये तरी आमच्या मुलाला 1ली ते 8वी फ्री शिक्षण मिळू शकेल। परंतु आता काय जे काही चाललेलं आहे आता त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर आत्ताच्या सरकारने जो GR काढलाय
त्या GR जर का आपण अभ्यास केला तर असंच दिसेल की आर्थिक दुर्बल विद्यार्थी जो आहे हा प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये शिकूच शकणार नाही. कारण तो जर का त्याच्या आई वडील जर का फी भरू शकले नाहीत तर तो कमीत कमी आपल्या मुंब्रा कौशाचा जी काही टॉपोग्राफी आहे 2-2.5 म्हणजे 2-2.5 जे काही किलोमीटरच्या आतली त्या टॉपोग्राफी प्रमाणे इथे असलेल्या एडेड स्कूल आणि गव्हर्नमेंट स्कूलची संख्या पाहता इथल्या प्रायव्हेट स्कूल अप्लायच करू शकणार नाहीयेत RTच्या ऍडमिशन्स घेण्याकरता. तर मी मुंब्रा कौशापुरतं एवढं नक्कीच सांगेन की आपल्या मुंब्रा कौशातले जे विद्यार्थी आहेत या वर्षी या GR मध्ये जर का काही बदल नाही झाला तर RTची फॅसिलिटी जी आहे ते मुंब्रा कौशाचे जे नागरिक आहेत इथले जे विद्यार्थी आहेत ते घेऊ शकणार नाही. कारण त्यांना ते इलिजिबलच होत नाही तिथल्या शाळा. मॅम हे यामध्ये दिलेलं आहे का की अंतर्गत जे म्हणजे खासगी शाळा जे 25% जागा असते आणि यांचे जे फी वगैरे असतात ते जास्त असतात त्यामध्ये मुलांचं जे नुकसान होणार आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार, कसं करायचं? ऍक्च्युली असं आहे की खरं बघाल तर ज्या प्रायव्हेट शाळा आहेत या प्रायव्हेट शाळांना परमिशनच मुळात गव्हर्नमेंटकडनं याच तत्वावर मिळत असते की प्रायव्हेट शाळा चालवत असताना त्यांनी ना 25% गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे. याच अग्रीमेंटवरती याच अटी शर्तींवरती प्रायव्हेट शाळांना म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला एज्युकेशन शाळा टाकण्याचं त्यांना परमिशन मिळते. परंतु आता त्यांना एकदा मुभा मिळाली आहे की बाबा आम्ही 1 किलोमीटरच्या आत बसतोय त्याच्यामुळे आता आम्हाला आमच्यावरती बंधन नाहीये 25% विद्यार्थी गरिबांचे घेण्याचे. कारण तिथे ऍडेड स्कूल आहे आणि तिथे गव्हर्नमेंट स्कूल आहे. मग त्यांनी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जावं किंवा त्यांनी ऍडेड स्कूलमध्ये जावं. आता आमच्यावरती सरकारनेच आम्हाला मोकळीक दिलेली आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांच्याकडनं बॉन्ड घ्यायचे की आम्ही 25% विद्यार्थ्यांना शिकवू आणि एका ठिकाणी त्यांना मोकळीक द्यायची की तुम्ही नाही शिकवलं तरी चालेल. मॅम आता तुमच्या तर्फे आणि संघर्ष ज्या महिला अध्यक्ष आहेत ऋतावळ हे याबद्दल काही पुढे काय पाऊल उचलणार आहात का? ऍक्च्युली आमची चर्चा चालू आहे या विषयावरती की काय करायला पाहिजे. आम्ही न्यायपालिकेकडे व्यवस्था करणं म्हणजे प्रयत्न चालूच आहेत आमचे ह्याच्यामध्ये PIL टाकण्याचे. कारण शेवटी जर काय आम्ही ज्या एरियात आहोत त्या एरियामध्ये जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल आहेत. डोंगराळ भागातले तुम्ही बघा किंवा पूर्ण मुंब्रा कौशातले बघा आपल्याला जरी बिल्डिंगी दिसल्या तरी सगळे मिडल क्लास लोक आहेत आणि सगळे आर्थिक दुर्बल मॅक्झिमम लोक आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही नक्कीच पावलं उचलणार आहोत. PIL वगैरे टाकण्याचा पूर्ण मानस आहे. फक्त एवढंच आहे की PIL टाकून सुद्धा आता ज्या पद्धतीने न्यायपालिका काम करतेय त्याच्यामुळे थोडंसं धोरण असं होतंय की आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेवर. परंतु किती सरकारच्या पक्षामध्ये न्यायपालिका राहील आणि किती गरिबांच्या पक्षामध्ये येईल त्याच्याबद्दल नाही सांगता येत.